नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, ऑटो PLI स्कीम म्हणजे ऑटो प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या ऑटो PLI स्कीम या स्कीमचा बेनिफिट आतापर्यंत कोणत्या कंपन्यांना मिळाला आहे आणि पुढे जाऊन या स्कीमचा कोणत्या कंपन्यांना बेनिफिट मिळू शकतो हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. ऑटो PLI स्कीम टू ॲड 8 मोअर बेनिफिशियरीज फ्रॉम फायनान्शियल इयर 2027 ॲक्शन अगेन्स्ट नॉन इन्व्हेस्टिंग फर्म्स रिपोर्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजचे म्हणजे MHIचे ॲडिशनल सेक्रेटरी हनीफ कुरेशी यांनी बुधवारी सांगितले की 2026 ते 2027 म्हणजे फायनान्शियल इयर 2027 पासून ऑटोमोबाईल सेक्टरसाठी PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम अंतर्गत आणखी 3 व्हेकल मॅन्युफॅक्चरर आणि 5 ॲडिशनल ऑटो कंपोनंट मेकर्स कंपन्यांना इन्सेंटिव्ह मिळण्यास सुरुवात होईल, असे मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजचे ॲडिशनल सेक्रेटरी हनीफ यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, या ॲडिशन्स नंतर फायनान्शियल इयर 2027च्या अखेरीस स्कीमचा बेनिफिट घेणाऱ्या कंपन्यांची संख्या करंटली म्हणजे सध्याच्या 10 वरून 18 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच मित्रांनो, युनियन कॅबिनेटने 15 सप्टेंबर 2021 रोजी ऑटोमोबाईल PLI स्कीमला म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह या योजनेला मंजुरी दिली होती, ज्याला एकूण खर्च 5 वर्षात 25,938 कोटी रुपये होता. या स्कीमच्या अंतर्गत व्हेकल मॅन्युफॅक्चरर आणि ऑटो कंपोनंट मेकर्ससह टोटल 82 ॲप्लिकंट्सना मंजुरी देण्यात आली, असे बिझनेस स्टँडर्डने नमूद केले आहे. आणि मित्रांनो, मीडिया पत्रकार परिषदेत कुरेशी म्हणाले की गेल्या 2 आर्थिक वर्षात म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये कोणतीही गुंतवणूक न करणाऱ्या 10 अप्रूव्ड कंपन्यांनी सबमिट केलेल्या बँक हमी लागू करण्याची सरकारची योजना आहे. कारवाईला सामोरे जाणाऱ्या सर्व कंपन्या ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरर आहे, असे ते म्हणाले. या योजनेत सहभागी म्हणजे पार्टिसिपेट होण्यासाठी प्रत्येक कंपन्याला बँक हमी द्यावी लागते. जर सलग 2 वर्ष शून्य गुंतवणूक झाली तर बँक हमी लागू केली जाऊ शकते, असे कुरेशी म्हणाले. सुमारे 10 कंपन्यांनी कोणतीही रक्कम गुंतवणूक केलेली नाही. तसेच मित्रांनो, या स्कीमच्या अंतर्गत आतापर्यंत डिसबर्समेंट मॉडेस्ट राहिला आहे. मिनिस्ट्रीने फायनान्शियल इयर 2024 मध्ये 263 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये 325.37 कोटी रुपये रिलीज केले, असे बिझनेस स्टँडर्डने रिपोर्ट दिले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे करंट फायनान्शियल इयर 2026 साठी मंजूर केलेल्या 20,936 कोटी रुपयांपैकी आतापर्यंत सुमारे 2,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. कुरेशी म्हणाले की सुरुवातीच्या काळात कंपन्यांनी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी
सेटअप करण्यावर आणि 50%हून अधिक देशांतर्गत व्हॅल्यू ॲडिशनची आवश्यकता पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे पेमेंट कमी होते, जे इन्सेंटिव्हसाठी क्वालिफाय होण्यासाठी अनिवार्य म्हणजे मेंडेटरी आहे. तसेच आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 5 व्हेकल मेकर्स महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, TVS मोटर आणि ओला इलेक्ट्रिक आणि 4 ऑटो कंपोनंट कंपन्यांना योजनेअंतर्गत इन्सेंटिव्ह मिळतील असे बिझनेस स्टँडर्डने वृत्त दिले आहे. कंपोनंट मेकर्समध्ये डेल्फी, TVS टेक्नॉलॉजीज, सोना, BLW, प्रिसिशन, फॉर्गिन्स, बॉश ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स या कंपनीचे नाव इन्क्लूड आहे. तसेच फायनान्शियल इयर 2025 मध्ये इन्सेंटिव्ह मिळालेली टोयोटा किर्लोस्कर मोटर फायनान्शियल इयर 2026 मध्ये बेनिफिटचा क्लेम करणार नाही, परंतु फायनान्शियल इयर 2027 पासून पुन्हा पार्टिसिपेट म्हणजे सहभाग सुरू करण्याची अपेक्षा आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच फायनान्शियल इयर 2027 पासून आयशर मोटर्स, पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपन्या इन्सेंटिव्हचा बेनिफिट घेण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. तर ॲडिशनल व्हेकल मेकर्स मध्ये दाना, TM4 इंडिया, युनोमिंडा आणि कमिन्स टेक्नॉलॉजीज इंडिया यांचा समावेश होण्याची शक्यता आहे, असे बिझनेस स्टँडर्डने म्हटले आहे. तसेच कुरेशी म्हणाले की ही स्कीम सुरू झाल्यापासून 1042 मिलियन इलेक्ट्रिक टू व्हीलर, 39,838 इलेक्ट्रिक थ्री व्हीलर, 79,540 इलेक्ट्रिक फोर व्हीलर आणि 1,391 इलेक्ट्रिक बसेसच्या प्रोडक्शनला सपोर्ट देण्यासाठी इन्सेंटिव्ह वाढविण्यात आली आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण PLI म्हणजे ऑटो प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमला घेऊन जी जबरदस्त अपडेट आली आहे ती बघितली. तसेच यामुळे आपल्या इंडियामध्ये काय काय जबरदस्त चेंजेस होत आहे हे देखील आपण आतापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच या स्कीमच्या अंतर्गत कोणत्या कंपन्यांना आतापर्यंत इन्सेंटिव्हचा बेनिफिट मिळाला आहे, तसेच पुढे जाऊन कोणत्याही त्या कंपन्या ज्यांना या ऑटो प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंतर्गत बेनिफिट फ्युचरमध्ये मिळू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.